होळी झाली, पूजाही झाली, पण दुसऱ्या दिवशी एक मोठा प्रश्न उभा राहतो. होळीची राख नेमकं टाकायची कुठे? किंवा त्याचं करायचं काय? की कुठे टाकल्यावरती आपल्या पापामध्ये भर पडू शकतो आणि कुठे टाकल्यावरती आपलं पुण्यही वाढू शकतं, असंही काही लोक म्हणतात. तर खरं काय आहे? परंपरा नेमकी काय सांगते? विज्ञान काय सांगतं? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आपण एक अशा माध्यमातून जाणार आहोत, अशी एक गोष्ट सांगणार आहोत की ज्याने होळीचं पुण्य आपल्याला दरवर्षीपेक्षा यावर्षी अधिक लाभू शकतं. तर कदाचित तुम्ही दरवर्षी नकळत ही चूक करतही असाल. तर होळीसारखेच अनेक धर्म आपल्याला धार्मिक महत्त्व याचं माहितीच आहे की वाईट प्रवृत्तींवर आपला अंत असतो. होळी म्हणजे परंपरा प्रल्हाद किंवा होलिकाचा हा जो दिवस आहे, एक कुठे कुठे आपण होळी म्हणतो किंवा कुठे कुठे होलिका दहन असंही म्हणतो. तर दुसऱ्या दिवशीमध्ये जी राख दर्शवते ती राख म्हणजे मूळतः वाईट विचारांचा अंत असतो किंवा नकारात्मकतेची शुद्धीकरण असतं, किंवा आपण त्याला म्हणू शकते की नवीन सुरुवाताचा तो एक संकेत असतो. तर अनेक गावांमध्ये ही राख पवित्रही मानली जाते. तर होळीची राख टाकली तर नेमकं कोणता फायदा होतो किंवा ती चुकीच्या ठिकाणी टाकली तर कोणते पाप आपल्याला लागते, हे आपण बघूयात. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की होळीची राखेचं दुसऱ्या दिवशी करायचं काय. तर आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा उठतो तेव्हा ती राख आपल्या अंगणामध्ये किंवा सोसायटीमध्ये असतं, जे लोक शहरामध्ये राहतात त्यांच्यासाठी. आता दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही हळदी कुंकू आणि पुष्प घेऊन जाऊ शकता आणि होळीचे पुन्हा दुसऱ्या दिवशी पूजन करायचे आहेत, हळदी कुंकू वाहून आणि धन्यवाद मानायचे आहेत होळीला. तर दुसऱ्या दिवशीचे हे पूजन झाल्यावरती तुम्ही राख उचलताना हाताकडे पण लक्ष द्या किंवा काही काही लोक त्यामध्ये जेव्हा सार्वजनिक होळी असते तेव्हा चुकून काही गोष्टी पडतात की त्या आपल्या हाताला लागू शकतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळायच्या आणि राख उचलताना मूळतः कुठल्याही तरी भांड्याचा उपयोग करायचा. तर राख ही उचलून घ्यायची आहे आणि जी राख जेव्हा उचलल्यावरती खाली जी भूमी असते, म्हणजे खालची जी जमीन आहे, तिथे पाणी शिंपडायचं आहे. सर्वप्रथम ही गोष्ट करायची. आता ही राखेचं करायचं काय? जेव्हा आपण ती राख घेतो तेव्हा राखेमध्ये मूळतः पोटॅशियम, फॉस्फरस असे वैज्ञानिक पद्धतीनेही मी तुम्हाला सांगते. ही राख तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या शेतामध्ये टाका, जर तुम्ही गावाकडे राहत असताल तर. पण जर तुम्ही गावाकडे राहत नसताल, शहरामध्ये राहत असताल, सोसायटीमध्ये, तर तुमच्या गॅलरीमध्ये जर काही झाडांच्या कुंड्या असतील तर त्या कुंड्यांमध्ये तुम्ही ती राख टाकू शकता. किंवा जर तुमच्याकडे कुंड्याही नसतील किंवा तर मग तुम्ही एखाद्या स्वच्छ जमिनीवरती ती राख पसरून देऊ शकता. पण तुम्ही कुठल्याही कचऱ्यामध्ये ही राख टाकायची नाही आहे. त्यामुळे तुमचं पाप वाढू शकतं. त्यामुळे कुठल्याही कचऱ्याच्या ठिकाणी किंवा अशुद्ध ठिकाणी ही राख टाकायची नाही आहे. तुम्हाला जर टाकायची असेल तर झाडांच्या मुळाशी तुम्ही ही राख टाकू शकता. तुम्हाला मी पहिलेही सांगितलं आहे की ही धरती माता आहे, ती सगळं काही सामावून घेते. तर आपले हे जे अवगुणाची जी राख आहे तीही ही धरती माता पसरून सामावून घेईन. त्यामुळे आणि जर होळीमध्ये तुम्ही काही रबर, कचरा किंवा जाळलेल्या वस्तू अशा जर असेल तर त्या राखेपासून दूर करायच्या आहेत आणि तरच ती राख जमिनीत टाकायची आहे. अन्यथा जमिनीवरती ती राख टाकायची नाही आहे. तर दुसरीकडे पाप लागतं असंही म्हणतात. तर राखेचा असा काही स्पष्ट उल्लेख कुठल्या ग्रंथामध्ये नाही आहे की तुम्ही कुठेही राख टाकू शकता. पण आजकालच्या आपण बघू शकतो की प्लास्टिक वगैरे जर त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही ती राख जमिनीवरती टाकू नका. आपल्याला जसं धर्म सांभाळायचं आहे तसं आपलं पर्यावरणही सांभाळायचं आहे. त्यामुळे राख रस्त्यावरती, गटारात किंवा घाण ठिकाणी टाकली तर तुम्हाला नक्कीच पाप लागू शकतं. पण अनादर हा नक्की होऊ शकतो. तर पवित्रतेचा आधार ठेवणं हीच खरी शक्ती आहे, हे आपल्याला माहिती आहे. राख थोडी ज्या वेळेला तुम्ही त्याचं विसर्जन करताल त्यावेळेला थोडी कपाळावरती लावा, म्हणजे शुभ मानतात ती राख. आणि उरलेली राख तुम्ही झाडांच्या मुळाशी, शेतात किंवा इतरत्र तुम्हाला मी जे ऑप्शन सांगितले तिथे तुम्ही टाकू शकता.
आपण होळी साजरी करतो वाईट सवयी जळण्यासाठी, वाईट सवयींचा नाश होण्यासाठी. पण जर आपणच मत्सर, राग, अहंकार यांना जिवंत ठेवला तर राग टाकून काहीही उपयोग नाही. त्यामुळे मनाचं शुद्धीकरण अगोदर करायचं आहे. होळी ही पूर्णतः मनात अगोदर पेटली पाहिजे आणि नंतर ती प्रत्यक्षात उतरली पाहिजे. जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्या दरवर्षी घरी जसा प्रश्न पडतो तसंच हे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. तर हिंदू संस्कृतीप्रमाणे तुम्हाला हे उत्तर मिळालं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर्स अँड सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून थांबते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.